नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 24 फेब्रुवारीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. आणि जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. चला सुरुवात करू आपण आता कालच्या क्वेश्चन पासून. बघा कालचा क्वेश्चन काय आहे. खालीलपैकी कोणाची भारतीय नियामक मंडळाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओके, तर हे आहे ते बीसीसीआयच्या रिलेटेड आहे. बीसीसीआयचे पहिले लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती केली असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती डी.के. जैन. ओके, माजी न्यायाधीश आहेत ते, त्यांची जे आहे ते बीसीसीआयचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मग ते जे आहे ते खेळाडूंच्या संदर्भातील तसेच त्यांची जे कार्यकक्षा आहे ती निश्चित करण्यासाठी हे जे आहेत ते लोकपाल काम करणार आहेत. त्याच्या जे रिलेटेड जे निर्णय आहेत ते लोकपाल घेणार आहेत आणि याच्याबद्दल जो आदेश होता तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता. ओके, आणि मग जसं मी तुम्हाला सांगितलेलं की बीसीसीआयचं जे होतं हार्दिक पांड्या वगैरे केस होती त्याच्यावरून मग ते सांगितलेलं होतं की लोकपालची नियुक्ती असावी म्हणून. ओके, आणि एक लक्षात ठेवा की बीसीसीआय मधल्या प्रशासकीय सुधारणांसाठी लोढा समितीने एक शिफारस केलेल्या होत्या, त्या शिफारशीत लोकपाल नियुक्तीचा सुद्धा समावेश होता. ओके, लोढा समितीने केलेल्या शिफारशीमध्ये सुद्धा हे पण जस्ट ठेवा, जर मल्टीलायनर आलं तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल. चला सुरुवात करू आपण आता आजच्या न्यूज पासून. बघा, चीनने लॉन्च केली जगातील पहिली AI बेस्ड लेडी न्यूज अँकर. AI बेस्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण ऑलरेडी सुद्धा याच्याविषयी पाहिलेलं आहे. चीननेच निर्माण केलेला आहे जगातील पहिला आभासी न्यूज अँकर शिन्युआ या वृत्तसंस्थेने, क्यू हो बरोबर. तर त्याच बेसिसवरती यांनी आता लेडी न्यूज रीडर जो आहे ते केलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचाच वापर करून केलेला आहे. तर जस्ट तुम्ही नोट करून ठेवा की कोणत्या देशाने केलेलं आहे आणि त्याचं नामकरण जे आहे, नाव जे दिलेलं आहे ते शिन शाओमेंग असं त्याला दिलेलं आहे. आपण नुकतंच पाहिलेलं होतं की देशामधला पहिला रोबो पोलीस कार्यरत झाला होता केरळमध्ये. ओके, जे सीएम आहेत पिनराई विजयन यांनी त्रिवेंद्रम पोलीस मुख्यालयामध्ये त्याचं उद्घाटन केलेलं होतं. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे केपी बॉट. ओके, हा भारतातला पहिला ह्युमनॉइड रोबो आहे बरोबर, तो जसं जगातला तो चौथा आहे. त्याचनंतर आपण पाहिलेलं होतं की शास्त्रज्ञांनी विचारांना भाषात बदलणारी AI टेक्नॉलॉजी आधारित प्रणाली विकसित केलेली होती. ती केलेली होती अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी. ओके, अशा जेवढ्या न्यूज होत्या. त्याचबरोबर पाहिलेला IIT हैदराबादमध्ये बीटेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक जो आहे तो कोर्स चालू झालेला आहे. अशा जेवढ्या न्यूज पाहिलेल्या AIच्या रिलेटेड त्या इथे कव्हर केल्या आहेत. बघू पुढे. मुख्यमंत्री युवा स्वाभिमान योजना तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणत्या राज्य सरकारने चालू केलेलं आहे, तर ही केलेली आहे मध्य प्रदेशने. 22 फेब्रुवारीला यांनी जी आहे ती याची लागू करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत बघा, समाजाच्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटात मोडणाऱ्या शहरातील युवक युवतींना वर्षभरात 100 दिवस जे आहे ते रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी दिलेली आहे सरकारने. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी आहे आणि 21 ते 30 गटातील ज्या तरुण वर्ग आहे हे या योजनेसाठी पात्र असणार आहेत. आणि याच्यामध्ये 100 दिवसांच्या कालावधीमध्ये जो आहे तो दर महिन्याला 4,000 रुपये सुद्धा अनुदान याच्या थ्रू मिळणार आहे. आता हे मध्य प्रदेशच्या रिलेटेड आहे. आध्यात्मिक विभाग स्थापन करणारे मध्य प्रदेश पहिले राज्य आहे बरोबर. आनंद विभाग स्थापन करणारे सुद्धा पहिले राज्य आहे. आता आनंद विभाग आलेला आहे, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स आहे, त्याच्याशी रिलेटेड सुद्धा तुम्ही इथे रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये भारताचा रँक किती आहे, त्याचे निकष कोणकोणते असतात हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही आता बघितलंच असेल की राज्यसेवेला सुद्धा असं विचारलं जातं की तुम्हाला कोणता तर एखादा इंडेक्स असेल तर ते कोणकोणत्या निकषाच्या आधारावर दिलं जातं हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, खालीलपैकी कोणत्या निकषाच्या आधारे केलं जात नाही किंवा केलं जातं असं विचारलं जातं. बघू पुढे. तर जगातील सर्वात आनंदी देश कोणता आहे, फिनलँड आहे बरोबर. भारताचा रँक सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे, 133वा आहे. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की जागतिक आनंदी दिवस कधी साजरा केला जातो. ओके, वर्ल्ड हॅपीनेस डे कधी साजरा केला जातो. PV सिंधूची ऐतिहासिक तेजस भरारी. ओके,
तर बघा, एरो इंडिया एअर शो 2019 हा जो आहे तो बंगळुरू येथे सुरू आहे. तर त्याच्या त्याच्या ठिकाणी जे आहे ते बॅडमिंटनपटू सिंधूने जे आहे ते स्वदेशी बनावटीच्या तेजस या विमानातून भरारी घेणारी ती पहिली महिला ठरलेली आहे. ओके, को पायलट म्हणून ती त्याच्यामध्ये बसलेली होती. ओके, तर बघा, तर तुम्हाला आणि हे जे आहे एरो इंडिया एअर शो 2019 हा सुद्धा चर्चेत होता. पहिल्यांदा सूर्यकिरण या विमानांची टक्कर झालेली होती बघा, त्यांचा ऍक्सिडेंट झालेला होता. त्यानंतर आता पार्किंगमध्ये सुद्धा खूप गाड्या जळालेल्या आहेत अशी न्यूजमध्ये होतं, आणि त्याच्यामुळे ते जवळपास 150च्या काय अराउंड गाड्या जळलेल्या, मग त्यामुळे सुद्धा हे न्यूजमध्ये होतं. तर याच्यामध्ये जे आहे, आणि तेजसला सुद्धा हे झाले, फायनल ऑपरेशनल क्लिअरन्स सर्टिफिकेट सुद्धा मिळालेलं आहे. ओके, ते सुद्धा तिथे हवाई दल प्रमुख BS धनोआ यांच्याकडे तिथेच एरो इंडिया शो दरम्यानच त्यांच्या मंजुरीबाबत जो दाखला असतो तो त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे जस्ट न्यूज आहे ते तुम्ही व्यवस्थित करा, येणार एक्झाममध्ये कदाचित विचारलं जाऊ शकतं. तर बघा, तेजस विषयी सांगायचं झालं तर स्वदेशी बनावटीचे हे आहे लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट आहे. लहान आणि हलके असे एक इंजिन असणारे बहुउपयोगी सुपरसॉनिक फायटर एअरक्राफ्ट आहे. याची निर्मिती जी आहे ती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी या दोन संस्थांनी केलेली आहे. संरक्षणाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी जी आहे ती याची निर्मिती केलेली आहे. जी एक सुपरसॉनिक एअरक्राफ्ट आपण म्हणतो त्याची एक उणीव होती ती भरून काढण्यासाठी, म्हणजे MiG-21 ज्यावेळेला रिटायर झालं त्याच्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी जे आपल्याला पाहिजे होतं ते ह्या तेजसने जी उणीव आहे ती भरून काढलेली आहे, आणि मेकिंग इंडियाचं हे एक मोठं यश असं मानलं जात आहे. ओके, हे पण लक्षात ठेवा की MiG-21 ची जागा जी आहे ती तेजस घेणार आहे, आणि त्यांना फायनल ऑपरेशनल क्लिअरन्स सर्टिफिकेट सुद्धा प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे ते DRDO कडून जे आहे ते हलके लढाऊ विमान, म्हणजेच काय तर लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट जे आहे या तेजसला लष्करी शास्त्रज्ञांनी सुसज्ज असं जेट विमान म्हणून भारतीय हवाई दलामध्ये सामील करून घेण्यासाठी ते सर्टिफिकेट दिलेलं आहे. ओके, आणखी लक्षात ठेवा सुपरसॉनिक असं हे लढाऊ विमान आहे, आणि हे MiG-21 ची जागा घेणार आहे, जे की 1983 साली निवृत्त झालेलं होतं. मग तेव्हापासून जी उणी होती ती आता ही तेजसने भरून काढलेली आहे. बघू पुढे. अपूर्वीला विक्रमी सुवर्ण, जे नेमबाजीचं वर्ल्ड कप चालू आहे नवी दिल्लीमध्ये त्या ठिकाणी अपूर्वी चंडेलाने जे आहे ते वर्ल्ड कप नेमबाजीमध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण पदक पटकवलेलं आहे. ओके, ठिकाण लक्षात ठेवा कुठे चालू आहे ते दिल्ली. इम्पॉर्टन्स का आहे, कारण पाकिस्तानच्या 2 खेळाडूंना जो आहे तो विजा नाकार सॉरी विजा नाकारलेला होता, मग त्याच्या रिलेटेड सुद्धा हे चर्चेमध्ये आहे ही जी स्पर्धा आहे ती. बघा, अपूर्वीने फायनलमध्ये विक्रमी असे 252.9 गुणांची कमाई करत हे जे आहे ते पदक जे आहे ते पटकवलेलं आहे. चिनी खेळाडूला तिने मागे टाकलेलं आहे. प्राथमिक फेरीत ती सरस कामगिरी करत अव्वल 8 मध्ये येणारी अपूर्वी भारताची एकमेव नेमबाज ठरली होती. ओके, जस्ट तुम्ही हे नोट करा की कोणाला सुवर्ण पदक मिळालं, आणि ही जी आहे वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धा ती नवी दिल्ली येथे मध्ये चालू आहे. ISS जे आहे ISSF, तर त्याचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे, इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन. ओके, ज्याची स्थापना जी आहे ते 1907 साली झालेली आहे. हेडक्वार्टर याचं जर्मनी म्युनिच येथे आहे. ओके, हे जस्ट नोट करा. बघू पुढे. वेलायत 97, आता हे जे आहे वेलायत 97 हे नेव्हीनं ड्रिल केलं आहे, नौदल ड्रिल केलेलं आहे. तर तुम्हाला विचारायचं असं कोणत्या देशाने केलेलं आहे, तर ते इराणने केलेलं आहे. ओके, जस्ट वन लाईनरसाठी हे लक्षात ठेवा, इराणने केलेलं आहे. नेव्हीच्या उपकरणांचे मूल्यांकन करणे, शस्त्रे लॉन्च करणे आणि वास्तविक लढाईसाठी सैन्याने सज्ज होण्यासाठी सक्षम करणे हा याच्या मागचा हेतू होता. ओके, विलायत 97 आपण मागच्या 2 लेक्चर पूर्वीच पाहिलेलं होतं की फतेह पाणबुडी जी की संपूर्ण स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे, तिचं सुद्धा जे आहे ते अनावरण केलेलं आहे इराणनेच. ओके, अब्बास येथील बंदरामध्ये. ओके, हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. आता इराण आलेला आहे. इराणचे जे प्रेसिडेंट आहेत ते हसन रोहानी आहेत. कॅपिटल तेहरान, करन्सी रियाल आहे. ओके, एवढं जस्ट तुम्ही नोट करा. आणि फतेह पाणबुडी विषयी सुद्धा लक्षात ठेवा, कारण त्यांची जी आहे ती स्वदेशी बनावटीची ती पाणबुडी आहे, आणि ती जवळपास मारा करण्याची क्षमता जी आहे ती 2000 किलोमीटर पर्यंत आहे. ओके, अमेरिकेसारख्या देशाला चॅलेंज देण्यासाठीच त्यांनी ते बनवलेलं आहे. बघू पुढे. जगातील सर्वात मोठी मधमाशी,
बघा, जगातील सर्वात मोठी मधमाशी जी आहे ती कुठे सापडलेली आहे असं तुम्हाला म्हणजे विचारलं जाऊ शकतं. तर ती इंडोनेशियाच्या जंगलामध्ये सापडली आहे. 1981 पासून पहिल्यांदाच जगातील सर्वात मोठी मधमाशी ही आढळली आहे. 1981 पासून का म्हटलेलं आहे, कारण 1981ला म्हणजे ही जी मधमाशी आहे ही याचं जे आहे ती म्हणजे जात जी आहे ती लुप्त पावली असं डिक्लेअर केलं गेलं होतं, पण ते आता आहे ते परत ही सापडलेली आहे. इंडोनेशियाच्या जंगलामध्ये आढळलेली आहे. याचा जो आकार आहे तो माणसाच्या अंगठ्या एवढा आहे. ओके, हे जस्ट लक्षात ठेवा. इंडोनेशिया इथे आलेला आहे, तर तो इंडोनेशिया तुम्हाला माहित पाहिजे. कॅपिटल जकार्ता, एशियनचं हेडक्वार्टर आहे. ओके, बघू पुढे. क्वेश्चन ऑफ द डे. खालीलपैकी कोणत्या देशात जगातील सर्वात मोठी मधमाशी आढळली आहे? आताच आपण पाहिलेलं आहे. आशा करतो तुम्ही याचा आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल आणि तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.